हाय गाईज, भरपूर दिवस झाले लोडामध्ये गेले नव्हते आणि मुलांना खाऊ पण नव्हतं म्हणून आम्ही दोघंजणं गेलो लोडामध्ये खाऊ आणायला. आणि इथे ट्रॉफिक पण भरपूर लागलेलं लोडाला. त्यानंतर आम्ही खाऊ वगैरे घेतलं आणि इथेच 8 वाजले आम्हाला. त्यानंतर फल फ्रूट घ्यायचे होते म्हणून आम्ही फल फ्रूट वगैरे घेतले मुलांना. पायनॅपल वगैरे घेतला. त्यानंतर पोरांचे प्रिंटआउट बाकी होते, प्रिंटआउट वगैरे घ्यायला गेलो आम्ही तिकडे आणि प्रिंटआउट घेतले. त्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर बाबूनी बघितले खाऊ आणलाय म्हणून. बाबूची मस्ती बघा. हे घरी आले का बाबूची मस्ती जास्त चालू होते. ह्यांनी घेतला बाबूच्या चावा, तरी पण तो रडला नाही, काय नाही. आणि त्याला सांगत होते माझ्या पप्पी घे म्हणून. तो भरपूर पप्पे त्यांना घेत होता. त्यानंतर मी बोलले बाबू मला पप्पी घेतलं की त्याने मला पण पप्पी घेतली. त्याला माहिती होतं का खाऊ आणलाय तर मला देणारच म्हणून. त्यानंतर आणलेले चायनीज भेल, सगळेजण बसले चायनीज भेल खायला. आणि तिघं पण बसले मंचुरियन्स खाण्यासाठी. आणि मंचुरियन्स खायला बसलेला बाबू पण बघा कसा मंचुरियन्स खातो. त्यानंतर मी घेतलं भाकरींचं पीठ मळायला. जेवण काहीच झालेलं नव्हतं. मेथीची भाजी बनवायला घेतलेली आणि एक साईडला मी दूध ठेवलेलं होतं. आणि किचन वाट्यावर भरपूर सारा पसारा होता. पटकन भाजी एकीकडे हलवून घेते आणि एकीकडे भाकरी टाकते. असं चाललेलं माझं सगळं जेवणाचं टाईमपास. श्रेया काढत होती माझा व्हिडिओ. आणि इकडे बघा किचन वाट्यावर किती पसारा आहे. सगळा पसारा आवरायला लागेल. मिनी ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.